एका धान्याच्या गोदामामध्ये काही उंदीर असतात. दुकानदार मालक उंदीर मारायचे औषध टाकतो तेव्हा त्यातील काही उंदीरे मरतात. काही दिवसांनी शिल्लक उंदरांची संख्या दुप्पट होते. त्यानंतर दुकानदार मालक पुन्हा उंदीर मारायचे औषध टाकतो. त्यावेळी पहिल्या वेळेस जेवढी उंदीर मरतात त्यापेक्षा एक कमी उंदीर मरतो. काही दिवसांनी शिल्लक उंदरांची संख्या वाढून तिप्पट होते. दुकानदार मालक पुन्हा उंदीर मारायचे औषध टाकतो. यावेळी मागील वेळेस जेवढी उंदीर मेले होते त्यापेक्षा एक कमी उंदीर मरते. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या उंदरांची संख्या वाढून चौपट होते. यावेळीही पुन्हा उंदीर मारायचे औषध टाकतो. त्यानंतर मागील वेळेस जेवढे उंदीर मेले होते त्यापेक्षा एक कमी उंदीर मरतो आणि यावेळी मात्र एकही उंदीर शिल्लक राहत नाही. तर सुरुवातीला त्या धान्याच्या गोदामामध्ये किती उंदीर असतील? सुरुवातीला दुकानाच्या गोदामामध्ये 11 उंदीर असतील. प्रत्येक वेळी औषध खाऊन मेलेल्या उंदरांची संख्या एकने कमी होत जाते आणि वाढलेले उंदीर दुप्पट, तिप्पट, चौपट होत जातात. हे उत्तरामध्ये दाखवलेले आहे आणि शेवटी एकही उंदीर शिल्लक राहत नाही.